31st दिवशी तुमच्या भावानं पुरा माहोल केला. तर पोट्टे हो काय म्हणता मग, कशा आहात सर्वांना मनापासून जय श्रीराम. तर मागच्या पार्टमध्ये तुम्ही पाहिलं होतं आपण रितेश जॉनचा बर्थडे केला सेलिब्रेट तो शमशानभूमीत आणि एकदम खतरनाक तरीक्यानं. तो पार्ट मी अकाउंटवर टाकलेला आहे, तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन पाहून घ्या. ब्लॉग आवडत असेल तर फॉलो करता तुमच्या भावाला. मग या दोघीला फेकणं आल्यानंतर पोट्टीने उचलून आणलं यशाले. त्या दोघीचा तर बर्थडे होता, यशाचा बर्थडे नव्हता तरी यशाला उचलून आणलं. यशाली त्याला फेकून भाऊ ना त्याच्या. आणि त्याच्या बाद पोट्टीने धरलं रे भाऊ रित्याले, शर्टच फाडून टाकतो म्हणत. मी रौद्या रे त्याने शर्ट शेवटी काढूनच टाकलं. मग थोड्या वेळात पाहून गेला बाबा, तो रूमवर आंघोळ घेऊन केली. त्याच्या बाद आम्ही निघालो जेवण करायला जायला. तेवढ्यात हा गडी म्हणे आपण अकोला जाऊ म्हणे, आपला व्हिडिओ काढ म्हणे, अकोल्याच्या पोट्टेला डेंजर असतात. मला काही विषय का काढून टाकतो. मग तिथून आम्ही डायरेक्ट गेलो हॉटेलवर जेवण करायला. आणि जेवण करायला पोट्टे असे बसले, अजून वाढलाय नाही, बम फॉर्म मध्ये बसले. हिचा व्हिडिओ काढला. मग जेवण आलं, सगळे भिडले भाऊ ताकदनं जेवण करायला. सगळ्यात ताकद हे दोघं गडीच भिडले बाबा. त्याच्यानंतर पोट्टीने सोप खायला भिडले, तर पोट्टीने एवढी सोप साखर खाऊन टाकली की संपूर्णच टाकली डायरेक्ट. आपण आता लाईट डेंजर आहे ना, खिच्यात भरून आणली बा साखर आणि सोप. हा किती खतरनाक आहे. मला वाटतं 1-2 किलो पोट्टीनच गायबच करून टाकली दुकानातली. तिथून मग डायरेक्ट आम्ही रूमवर गेलो, जरासा अभ्यास केला. मग दुसऱ्या रूम मध्ये पाहिलं, हा गडी बम टेन्शन मध्ये बसला होता. मला काय झालं रे, काही नाही झालं म्हणे. मी आता जाऊ दे, आता झाले पैसे खर्च झाली ना, पार्टी दिली ना, ती बस झालं. त्यानंतर मग झोपलो, सकाळी डायरेक्ट फ्रेश मध्ये उठून गेलो भाऊ पेपरले. पेपर देऊन बाहेर आलो मस्त पैकी. विचारू नका पेपर कसा गेला. पेपर लय खराब गेला. नंतर मग रूमवर चाललो, देवसभाईच्या गाडीला पेट्रोल संपलं होतं. मग दादाला पेट्रोल मागितलं, दादाने दारूच्या बॉटलीत डायरेक्ट पेट्रोल दिला. मग पेट्रोल टाकलं मस्त आपण गाडीत देवसभाईच्या. आणि तिथून ऑटोत बसून डायरेक्ट आलो मी ट्रेन मध्ये, कारण की आपण चाललो होतो अकोल्याला. आणि मग अकोल्यात आल्यानंतर गण्याचा कॉल आला, ये म्हणे मी अकोल्यात आनंद मेल्यात जाऊ. आणि मग आनंद मेल्यात गेल्यानंतर गण्याला ड्रॅगन मध्ये बसवलं. गण्याची हालत पतली झाली ना बा. नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवतो, पाहिजे नेक्स्ट पार्ट.